शशिकांतजी राऊत साहेबांचं स्वागत आहे आणि मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल. सुचिंद्रजी गरत यांना मी विनंती करेल, या आपण आपल्या शुभ हस्ते करूया मान्यवरांचं स्वागत. स्वागत केलं जात आहे शशिकांतजी राऊत साहेबांचं मुख्य व्यासपीठावर. अगदी आज आपण पाहू शकतात आमचे पाहुण्यांची मंडळी पाहायला मिळेल. टीम सातपाटी आयकॉन खेळाडू आले असतील तर आपण पाठवा. जाऊया कॉम्बॉक्स साहेब आणि ज्येष्ठ नागरिक, आणि आपण पाहू शकतात आमचे सुरेश बाबाचं स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर. आणि त्यांच्या मुलाचा संघ देखील आपल्याला खेळताना दिसणार मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच रोहित मामाचा संघ नारळपड टीम. त्यानंतर मुख्य व्यासपीठावर शशिकांतजी राऊत साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. गणेशजी घरत यांना मी विनंती करेल की शशिकांतजी राऊत साहेबांचं स्वागत करायचं आहे. 1980 10वीचं वर्ष आणि पहिला नंबर शाळेतून पटकावला होता. तारापूरच्या राईसवे विद्यालय तारापूर शाळेतून पहिला नंबर आला होता आणि कधीच पहिला नंबर घालवला नाही. शिक्षणामध्ये सर्वात पहिले आणि पहिला नंबर काढणारे आणि पेशाने इंजिनियर असणारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज आवर्जून इकडे उपस्थित आहेत. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आणि टी शर्ट विघ्नेशला. या विघ्नेश, शशिकांतजी राऊत साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते देऊया. हाच तो प्लेयर ज्याने या मॅच मध्ये आणली रंगत. आणि आपण बघू शकता पहिले यस 2 मध्ये 11 असताना सोपं नाही आहे गेल्या मैदानामध्ये षटकार खेचणं. आणि विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर टी शर्ट देऊया. हा बघा सावरा साहेब आमचे पाहायला मिळत आहेत. माननीय आदरणीय खासदार साहेब हेमंतजी सावरा साहेब, आणि हा टी शर्ट परिधान करून खेळायचा आहे. साईज जर झालं तर आम्हाला सांगा. विघ्नेश, 1980 ला 10वी मध्ये शाळेमधून पहिला क्रमांक पटकावणारे शशिकांतजी राऊत, आणि आपल्याला ऐकायला मिळतील पेशाने इंजिनियर आहेत. आणि आपण पाहू शकता 2 शब्द नक्कीच. हॅलो नमस्कार. खास आणि वैशिष्ट्यपूर्ण असा हा जो महोत्सव सुरू आहे तो म्हणजे खासदार चषक. आपल्या राष्ट्रीय स्तरावरील आपले प्रतिनिधी, आपले स्नेही, आपले लाडके खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांच्या स्नेहबंधातून निर्माण झालेला हा एक उपक्रम, आणि या उपक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून निश्चितच अभिमानाने आणि आनंद वाटतोय. खरं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धामध्ये सहभागी होणारे खेळाडू, क्रीडा रसिक आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या याला प्रोत्साहन देणारे, याला उत्तेजन देणारे आपण सर्व यांचं मी खरंच मनोपूर्वक अभिनंदन करीन आणि धन्यवाद देईन. असं हे भव्य दिव्य दर्जात्मक आयोजन जे केलंय ते अर्थात विदुर पाटील आणि त्यांचा संघ अगदी वेगळ्या प्रकारे ह्याचं आयोजन केलंय. आणि इथे आल्यानंतर असा भास होतोय की हा उपक्रम किंवा हा सामना किंवा ही स्पर्धा ही अगदी वेगळ्या स्तरावर आपण पाहायला मिळते की शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला आपण वेगवेगळ्या जिमखान्यामध्ये, स्टेडियममध्ये ज्यावेळेला सामना पाहतो, त्या सामन्यामध्ये जशी रंगत येते, त्या सामन्याचं जे वातावरण असतं तशाच प्रकारचं वातावरण या तिन्ही संध्येला इथे दिसून येतंय. ह्याचा उद्घाटन सोहळा सुद्धा यूट्यूबवर पाहण्याचा मला आनंद मिळाला. आणि तो सोहळा पाहिल्यानंतर 2 दिवसापूर्वी ज्यावेळेला खासदार साहेब इथे आले होते, तो सोहळा त्यावेळेला मनोगत ज्यांनी व्यक्त केली त्याच्यातून हेच दिसून येतं की ही स्पर्धा म्हणजे केवळ स्पर्धा नसून ही स्पर्धा फक्त बाउंड्रीच्या आतमध्ये स्पर्धा आहे. तर बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर जो आपलेपणा दिसतो, जे सहकार्य दिसते, जी आत्मीयता दिसते, त्यातून एकच दिसून येतं की परस्पर मानवी संबंधाची जपणूक करणारा, सर्वांना घेऊन चालणारा, सर्व पंचक्रोशीतील व्यक्तींना एकत्र आणणारा, ऐक्य, सलोखा आणि बंधुत्वाचं उदाहरण आणणारा अशी ही स्पर्धा निश्चितच प्रेरक आणि स्फूर्तिदायी आहे. आणि त्यानिमित्त आयोजक यामध्ये सहभागी झालेले खेळाडू, क्रीडा रसिक आणि सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद
पास्तळ गावाची शान म्हणायला हरकत नाही, आमचे शशिकांतजी राऊत साहेब आपल्याला ऐकायला मिळालं.